नमस्कार. भौतिकशास्त्र आणि त्यातले नियम मला कायमच आवडलेले आहेत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची सर्वसमावेशकता आणि समानता. भौतिकशास्त्रातला कुठलाही नियम तुम्ही घ्या, मग ते धातूचं आकुंचन प्रसरण असेल, न्यूटनचे 3 नियम असतील, गुरुत्वाकर्षण असतील, ते भूतलावरच्या सगळ्यांना समप्रमाणात लागू आहेत, त्यातून कोणाचीही सुटका नाही. गरिबी श्रीमंती, धर्म, भाषा, पंथ, जात या कुठल्याही मध्ये त्या भौतिक नियमामध्ये भेदभाव नाही. सगळ्यांना समप्रमाणात ते लागू असतात. म्हणून मला भौतिक नियम फार आवडतात. आता भौतिक नियमांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण मानवनिर्मित कायद्यांचा विचार करतो, तेव्हा मानवनिर्मित कायद्यांचा सुद्धा मूळ उद्देश हा समानताच आहे, असं फार बोंब केली जाते किंवा असा फार दावा केला जातो. पण जेव्हा आपण भौतिक नियमांच्या समानतेच्या पार्श्वभूमीवर मानवनिर्मित कायद्यांनी निर्माण केलेली समानता किंवा समानतेचा भास याचा विचार केला, तर मानवनिर्मित कायदे भौतिक कायद्यांपेक्षा कितीतरी पट मागे आहेत. म्हणजे मानवनिर्मित कायदे हे विविध प्रकारे विविध व्यक्तींमध्ये भेदभाव करतात, हे उघड वास्तव आहे. मग आता प्रश्न असा येतो की अशा भेदभावयुक्त कायद्यांमध्ये न्यायालय आणि न्यायालयामध्ये मिळणारा न्याय याचं नक्की काय, म्हणजे याची नक्की अपेक्षा करायची का? तर मगाशी सांगितलेल्या भौतिकशास्त्राचा अजून एक नियम आहे, तो म्हणजे जी गोष्ट आपल्याला मोजता येत नाही त्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येत नाही. कारण तुम्ही काल कुठे होतात आणि आज कुठे आहात याचं जर मोजमापच नसेल, तर तुमच्यात सुधारणा झाली का नाही हे आपल्याला कळूच शकत नाही, किंबहुना ती करताच येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे कायद्याच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की ज्या गोष्टीची व्याख्या आपल्याला करता येत नाही, ती गोष्ट आपल्याला वास्तवात उतरवता येणं हे जवळपास अशक्य आहे. आता गेल्या 10-15 वर्षात मी विविध कायदे, विविध कायद्याची पुस्तकं वाचली, पण त्या सगळ्यामध्ये किमान मला तरी न्याय, न्यायालय, जस्टिस हे शब्द आणि त्यांच्या व्याख्या कुठेही आढळलेल्या नाहीत. म्हणजे आज घडीला आपल्याकडे न्याय, न्यायालय आणि जस्टिस याची व्याख्याच जर कायद्यामध्ये नसेल, तर ते अंमलात आपण आणणार कसं, हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे. मग आता प्रश्न असा येतो की या सगळ्या कोर्टांना न्यायालय किंवा या तिकडचे जे अधिकारी असतात त्यांना न्यायाधीश हे आपण का म्हणतो, त्याला काही पाया आहे का? तर या सगळ्यांची जर आपण इंग्लिश नावं बघितली, तर ती नावं आहेत मॅजिस्ट्रेट, सिव्हिल जज, अशी ती सगळी नावं आहेत. पण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये एकदा तो माणूस गेला की त्याला जस्टिस म्हणतात. पण उच्च आणि सर्वोच्च न्यायालय हा जो मराठी शब्द आहे, त्याला इंग्लिशमध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट असंच म्हणतात. हायकोर्ट ऑफ जस्टिस किंवा सुप्रीम कोर्ट ऑफ जस्टिस किंवा सिव्हिल कोर्ट ऑफ जस्टिस, डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ जस्टिस असं कुठेही म्हणण्यात आलेलं नाहीये. मग आता प्रश्न असा येतो की हे भाषांतर करताना आपलं काही चुकलंय का? आपण जे कोर्ट ऑफ लॉ होतं त्याला आपण न्यायालय असं म्हणून चूक केली का? कारण न्यायालय म्हटलं की साहजिकपणे तिथे आपल्याला न्याय मिळेल अशी एक वेडी आशा सर्वसामान्य माणसांमध्ये जन्माला येते, आणि जी जन्माला आलेली आहे आणि जी आजही कायम आहे. पण जर एखाद्या वेड्या आशेमागे आपण लागत असू, तर आपणच आपल्या अपेक्षा भंगाला आमंत्रण देत असतो. कारण ज्या गोष्टीची आपल्याला व्याख्या करणं आजपर्यंत जमलेलं नाहीये, ती गोष्ट आपण कायद्याने अंमलात आणू किंवा कायद्याच्या चौकटीत राबवू शकू, हे किमान मला तरी अशक्य वाटतं. आता जे लोक सर्वसामान्य आहेत, ज्यांचा या व्यवस्थेशी काही संबंध नाही, त्यांना अजूनही न्याय किंवा न्यायालय या शब्दांमध्ये अर्थ वाटू शकतो. पण माझ्यासारखे जे लोक या व्यवस्थेत आहेत, या व्यवस्थेचा भाग आहेत, या व्यवस्थेत काम करत आहेत, त्यांना हे पुरेसं कळलेलं आहे की न्याय, न्यायालय वगैरे असं काही अस्तित्वात आता नाहीये. ते एक मृगजळ आहे. फक्त गंमत अशी आहे की असं उघडपणे आणि खुलेपणाने कोण बोलत नाही. मग आता पुढचा महत्वाचा प्रश्न असा येतो की जर न्यायालय नसेल, तिथे न्याय मिळणार नसेल, तर मग तो सगळा डोलारा नक्की उभा कशा करता आहे आणि तिथे चाललंय काय किंवा होणार आहे काय? तर तिथे आपल्याला कायद्याच्या चौकटीतला निर्णय मिळू शकतो. त्याच्या पलीकडे आपल्याला तिथे काहीही मिळू शकत नाही, ते देऊ शकत नाहीत. म्हणून तशी आपण अपेक्षा जर करणार असू आणि त्यातनं आपला जर अपेक्षाभंग होणार असेल, तर त्या अपेक्षाभंगाला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत.
आता ही जी सगळी न्याय व्यवस्था आहे किंवा ही जी सगळी न्यायालय आहेत त्याला मी माझ्या भाषेत निर्णयालय असंच म्हणतो. कारण अगदी तळातल्या तालुक्यापासून ते अगदी दिल्लीच्या सर्वोच्च पर्यंत जी सगळी व्यवस्था आहे त्यांच्याकडे त्यांच्या पुढे आलेल्या प्रकरणांमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय देणं एवढंच त्यांच्या हातात आहे. पण एखाद्या बाबतीत दिलेला निर्णय हा न्याय्य असेलच किंवा तो न्याय असेलच असं आपल्याला म्हणता येत नाही. अगदी एक साधं सोपं उदाहरण घेऊया. समजा एखाद्या माणसाने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मदत म्हणून रोख पैसे उसने दिले, मग त्या दुसऱ्या व्यक्तीने ते पैसे परत केले नाही म्हणून या माणसाने दावा म्हणा किंवा केस दाखल केली. आता रोख पैसे असल्यामुळे रोख पैसे या माणसाने त्या माणसाला दिल्याचं समजा सिद्ध नाही झालं तर त्या न्यायालयाचा किंवा त्या निर्णयालयाचा निकाल काय येईल? तर पैसे दिल्याचं सिद्ध होत नाहीये, त्यामुळे हे प्रकरण निकाली किंवा फेटाळण्यात आलं. आता निर्णयालयाच्या किंवा कायद्याच्या चौकटीतनं जर आपण विचार केला तर हा निकाल योग्यच आहे. कारण जे पैसे एकीकडनं दुसरीकडे गेल्याचा कागदोपत्री किंवा दुसरा पुरावाच इथे येऊ शकत नाहीये, तर त्या बाबतीत आपण निकाल देणार कसा किंवा ते पैसे परत द्या असं सांगणार कसं? त्यामुळे त्यांच्या दृष्टीने विचार केला तर ते योग्य आहे. पण न्याय किंवा नैतिकतेच्या दृष्टीतनं आपण जर विचार केला तर हा निकाल चुकीचाच ठरतो. म्हणजे एका चांगल्या माणसाने चांगल्या भावनेने दुसऱ्याला जर मदत केली आणि त्या दुसऱ्या माणसाने त्याची जर परतफेड नाही केली तर चांगल्या मनाने मदत करणारा माणूस मूर्ख ठरतो, असाच या निकालाचा अर्थ आपल्याला काढायला लागेल. आणि तोच अर्थ सध्या तरी अभिप्रेत आहे, अस्तित्वात आहे. आणि हे मी फक्त कायदेशीर चौकटीबद्दल बोलतोय. आता त्याला उगीच कर्माचा सिद्धांत किंवा तो फेडेल वगैरे या गोष्टीत मला रस नाही किंवा त्याची चर्चा इथे अपेक्षित नाही. आपण फक्त कायद्याच्या चौकटीतनं न्याय न्यायालय याचा विचार करतोय. त्याला आध्यात्मिक बैठक किंवा आध्यात्मिक चौकट सध्या तरी नाही. त्यामुळे त्याला अध्यात्माची जर आपण जोड द्यायचा किंवा आध्यात्मिक चौकटीचे जोड द्यायचा जर प्रयत्न केला तर मुळात असलेला गोंधळ अजून वाढेल. त्यामुळे फक्त कायद्याच्या चौकटीत काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही, काय होतं, काय होत नाही हेच आपण बघितलं पाहिजे. तसं मध्यंतरीमध्ये मी जो मागचा एक व्हिडिओ केला होता की दरखास्तीबाबत किंवा लिस्ट पेंडन्सी बाबत न पटणारा एक निकाल, तो व्हिडिओ आपल्यापैकी ज्यांनी बघितलाय त्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च निर्णयालयाने जो निकाल दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत कायदेशीर तरतुदीला धरून जरी असला तरी तो न्याय्य म्हणावा असं किमान मला तरी वाटत नाही. म्हणून हा सगळा आत्तापर्यंतची आपली सगळी चर्चा जर आपण लक्षात घेतली तर काही ठळक मुद्दे सर्वसामान्य माणसांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याकडे सगळी जी न्यायालय म्हणून उल्लेख केला जातो ती वास्तविक न्यायालय नाहीत तर ती निर्णयालय आहेत. तिथे तुम्हाला न्याय मिळेलच असं नाही, पण तिथे निर्णय किंवा निकाल नक्की मिळू शकतो. म्हणजे जेव्हा तुमच्यावर एखादा प्रसंग उद्भवतो तेव्हा तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता जर तुम्ही जात असाल तर तुमचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता दाट आहे. तुम्हाला निर्णय मिळाला पाहिजे अशीच तुम्ही सुरुवात केली पाहिजे. म्हणजे एखादी बरी वाईट गोष्ट तुमच्याबद्दल घडली तर त्याच्याबद्दल आपल्याला अमुक एक निकाल किंवा अमुक एक निर्णय हवाय, इथपासनं तुमची सुरुवात झाली पाहिजे. मग असा निर्णय आपल्याला मिळू शकतो का? आपली कायदेशीर बाजू काय आहे, समोरच्याची कायदेशीर बाजू काय आहे, माझे मुद्दे काय आहेत, त्याचे मुद्दे काय आहेत, सगळ्याचा एकंदर विचार करता प्रकरणाची गुणवत्ता किती आहे, असा जर तुम्ही विचार केला आणि मग जर अशा निष्कर्षावर तुम्ही येत असाल की आपल्याला हा निर्णय किंवा आपल्याला निकाल मिळू शकतो तर पुढे जाऊ शकता. म्हणजे विचार जो करायचा आहे, मग तुम्ही पक्षकार असा किंवा तुम्ही वकील असा, माझं सगळ्यांना आग्रहाचं सांगणं आहे की तुम्हाला जे मिळणार आहे तो फक्त निर्णय किंवा निकालच मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला जो पाठपुरावा करायचा आहे किंवा जी अपेक्षा ठेवायची ती फक्त निर्णय आणि निकालाचीच आहे. न्याय आणि न्यायालय या उदात्त भावना किंवा उदात्त संज्ञा ज्या सर्रास वापरल्या जातात, ज्या वापरून वापरून नर्मदेतल्या गोट्याप्रमाणे गुळगुळीत झालेल्या आहेत, ज्याचा सद्यस्थितीत आपल्या अवतीभोवती काहीही प्रत्यय येत नाही किंवा उपयोग होत नाही,
या संज्ञा आपण सर्वसामान्य माणसांनी आता टाकून द्यायची वेळ आलेली आहे. कारण या भ्रमिष्ट संज्ञांना किंवा या मृगजळामागे जर तुम्ही धावत राहिला तर तुमचा भ्रमनिरास होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे जी गोष्ट अस्तित्वात नाही ती गोष्ट अस्तित्वात नाही हे मान्य करा. मग गोष्ट अस्तित्वात कुठली आहे? तर निर्णयालय आणि कायदेशीर व्यवस्था, मग जशी बरी वाईट जशी कशी आहे तशी ती अस्तित्वात आहे. त्याच्या आधारे आपल्याला लढण्यात काही अर्थ आहे का? त्याच्या चौकटीत आपलं प्रकरण बसतंय का? आपण किती योग्य आहोत, आपण किती नैतिक आहोत, आपलं किती बरोबर आहे, या सगळ्याला काहीही अर्थ नाही किंवा शून्य अर्थ आहे. आपण जे केलेलं आहे किंवा आपल्या बाबतीत जे झालेलं आहे ते कायदेशीर आहे का कायदा विरोधी आहे, आपल्याला या बाबतीत निकाल मिळेल का नाही मिळणार, एवढा संकुचित विचार आपण केला पाहिजे. तरच आपण योग्य मार्गावर आहोत असं किमान मला तरी वाटतं. आता माझ्याच व्यवसायातल्या किंवा व्यवस्थेतल्या किंवा सर्वसामान्य माणसांना सुद्धा हे माझे सगळे विचार काही पटणार नाहीत, हरकत नाही. आपल्याकडे काय, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण गेल्या 15 वर्षाच्या व्यवसायातनं जे मला अनुभवाला आलं ते आपल्या समोर मांडावं आणि आपल्याला भ्रमनिरसापासून वाचवावं, या एका साध्या आणि सोप्या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे आपल्याकडे न्याय आणि न्यायालय नाही, आपल्याकडे निर्णयालय आहे आणि तिथे बरा वाईट जो काही असेल तो फक्त निर्णय तुम्हाला मिळतो, या निष्कर्षापर्यंत मी किमान आलेलो आहे. आता हा निष्कर्ष कोणाला पटेल कोणाला पटणार नाही हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला याबाबत काय वाटतं? आपल्याकडे न्याय आणि न्यायालय खरंच आहे का? का मी म्हणतो तसं निर्णयालय आहे आणि तिथे निर्णयच मिळतात? याबद्दल आपल्या भावना काय आहेत ते मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. त्याच्याकरता तुम्ही तुमची जी काही मतं असतील ती कमेंट्समध्ये व्यक्त करू शकता आणि या विषयावर तुम्ही स्वतः जागरूक व्हा आणि इतरांना सुद्धा जागरूक करा. म्हणजे मृगजळाभोवती धावणारे जे सामान्य जन आहेत त्यांची जर मृगजळामागची धाव थांबवू शकलो तर ते फार मोठं यश ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.